आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अमरावतीमधून। पुण्यामध्ये विषारू दारू प्यायल्यानं 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांनी गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केलाय। गोरखेडा परिसरातील शेतावरील बेड्यावर सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी हा छापा टाकला आहे। या कारवाईवेळी तब्बल 84,000 लिटर मोहाचा सडवा जप्त करून तो नष्ट करण्यात आला। त्याचबरोबर दारू निर्मितीसाठी वापरलं जाणारं नवसागर, गूळ, लोखंडी पिंप, टोपल्या, कढई, पाईप आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। या कारवाईमध्ये तब्बल 9,88,800 रुपयांचा मुद्देमाल देखील नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी गोरखेडा इथल्या गिरीश सुभाष पवार याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास पोलीस करतायत। तब्बल 84,000 लिटर मोहाचा हा सडवा पोलिसांनी नष्ट केलेला आहे। किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दारू बनवली जात होती आणि अशाच प्रकारच्या विषारी दारूमुळे पुण्यामध्ये तब्बल 24 जणांचा मृत्यू झाला। अरे बाप सर अख्खा अमरावती